विचारले की रुग्णवाहिकेचा कालावधी त्यांना कॉल केल्यानंतर किती वेळामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांनी या ठिकाणी म्हणजे माहिती मागितलेली आहे. मी आपल्याला सांगतो की विशेषतः शहरी भागामध्ये कॉल केल्यानंतर 20 मिनिटांमध्ये आपली ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचणं अपेक्षित आहे आणि ग्रामीण भागामध्ये ॲव्हरेज 30 मिनिटांमध्ये ती ॲम्ब्युलन्स पोहोचणं अपेक्षित आहे. आता या 20 आणि 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये पोहोचली नाही तर निश्चितपणाने त्याला पेनाल्टी आहे, त्या पद्धतीचे आक्षेप आहेत. फक्त प्रश्न असा आहे की या 20 आणि 30 मिनिटांमध्ये ते पोहोचणं हे मस्ट बी अपेक्षित आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं असं आहे की याच्या बरोबरीनं हे काम करत असताना ज्या पद्धतीची गतिमानता व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल काय वेगळ्या पद्धतीचे थोडे आक्षेप आहेत. मी आपल्याला सांगतो की नवीन आता या सगळ्याबद्दल आपण हा 10-12 वर्षापूर्वीचा प्रोजेक्ट आहे. गाड्यासुद्धा जुन्या झालेत. या गाड्या जुन्या झाल्यामुळे साहजिकच नवीन पद्धतीचा आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमधला पहिल्या टप्प्यातला 100 कोटी रुपये या वर्षीच्या बजेटमध्येच आपण वितरित केलेत. पूर्वी 917 गाड्या होत्या, आता आपण 1700 गाड्या करतोय. या 1700 गाड्यांमध्ये स्पॉट्स अजून आयडेंटिफाय केले आहेत. विशेषतः सगळे जे आपले स्टेट हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, मोठमोठाली शहरं किंवा धार्मिक स्थळं असतील, पहिला असणारे 917 स्पॉट हे त्या काळात ठीक होते, परंतु आता एकूणच वाढलेलं पॉप्युलेशन, गरज आता ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्सची, त्यामुळे पुढच्या ॲग्रीमेंटमध्ये 1737च्या आसपास आपण या ठिकाणी हॉस्पिटल्स ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध केले. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, आपण शहरामध्ये 20 मिनिटांमध्ये, ग्रामीण भागामध्ये 30 मिनिटांमध्ये हे पोहोचणं अपेक्षित आहे इथपर्यंत बोलावं, इथपर्यंत ठीक आहे. वाढतं ट्रॅफिक वगैरे ते सोडा, परंतु ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत ह्या फक्त 100 किलोमीटरपर्यंतच नेण्याची त्यावेळेला अट होती. आता आपण सांगितल्याप्रमाणे गरजा वाढल्यात, अपेक्षा वाढल्यात, गाड्या 1700 होणार आहेत आता वगैरे वगैरे. आपण ही 100 किलोमीटरची मर्यादा, कारण उद्या माझ्या कोकणासारख्या ठिकाणी जरी कोल्हापुरात जायचं म्हटलं तरी सुद्धा 170 किलोमीटर जावं लागतं. मुंबईमध्ये यायचं म्हटलं तर 278 किलोमीटर यावं लागतं. महाडपर्यंत एखाद्या ॲम्ब्युलन्समधून पेशंट आणला आणि मग अर्ध्यात सोडणार का त्याला? आणि म्हणून हे जे 100 किलोमीटरची मर्यादा ती ॲम्ब्युलन्स जाण्याची आहे ती मर्यादा आपण वाढवणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे. पूर्वीच्या काळातले ते नियम त्या काळी ठीक होते, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं अपेक्षित आहे. कारण ते शिफ्टिंग आपल्याला करायचं म्हणजे ते कालावधी, परमिशन आणि मग पेशंटचा जीव या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निश्चितपणे त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. नवीन जे आम्ही आता गाड्या आणि त्याच्याबरोबरची नवीन ॲग्रीमेंट करताना काही SOP मध्ये सुद्धा सुधारणा करतोय, त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण ती सुधारणा करू. चला बोला, शेवटचा प्रश्न घ्या. महोदय, 108 ही जी इमर्जन्सी हेल्पलाईन आहे त्याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय साहेब, आमचा अनुभव असा आहे इतक्या वर्षामध्ये की आपण गाड्या वाढवाल, आपण त्याची फ्रिक्वेन्सी बरोबर त्याचा टाईम वाढवाल किंवा त्याचा अंतरही वाढवाल, त्याबद्दल काही दोमत नाही. परंतु 108ला फोन केल्यानंतर त्यांनी लोकांशी बोलण्याची पद्धत किंबहुना निष्काळजीपणा, आमदार असताना आम्ही ज्यावेळेला त्या 108 बोलतो त्यावेळेला तुम्ही आमदार असाल अशा पद्धतीची बेताल झालेली वक्तव्य, मग याचं मॉनिटरिंगसाठी शासन म्हणजे या हेल्पलाईनच्या बरोबर एक महत्त्वाचा शासनाचा एखादा ज्याच्यावर अधिकारी नियुक्त तुम्ही करणार का, की जेणेकरून या पद्धतीचा जो विलंब होतो किंवा ज्या पद्धतीने त्यांचं बोलणं असतं, बेशिस्तपणा असतो, या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा अधिकारी या राज्यामध्ये आपण अपॉइंट करणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शरद भाऊ सोनवणे यांनी जो मुद्दा मांडला, ही योजना शासनाची आहे, त्यामुळे साहजिकच अशा पद्धतीचा कोण अनादर करत असेल तर ते कदापि सहन करणं आपल्याला अपेक्षित नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 108ची सेवा लोकांच्यासाठी ज्या पद्धतीने दिली, त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजून तत्परतेने काम करणं अपेक्षित आहे. काही असेच आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे काही सगळीकडनं काही त्या कामकाजाबद्दल अजून सुधारणा करण्यासाठी माझ्याकडे ज्या ब्रीफिंग्स आल्या, त्यामुळंच मी याच्याबद्दलची एक कमिटी नेमली. या कमिटीमध्ये या कामकाजाला गतिमान करणं, आपण त्या सगळ्या प्रोटोकॉल्स बरोबर, आमदारांच्या बरोबर तर सोडा, कॉमन माणसांबरोबर सुद्धा त्यांनी राईटली डायलॉग करून राईटली डिलिव्हर केलं पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. आपण जिल्ह्यात आणि राज्यात यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमलेली आहे. माझी विनंती आहे की या निमित्तानं आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या सगळ्यांबरोबरचा एक फीडबॅक देतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत करतो. कारण ह्या तिथं आपण EMS कोऑर्डिनेटर नेमला आहे, सिव्हिल सर्जन आहेत, राज्यात सुद्धा त्यासाठी सगळ्या चांगल्या पद्धतीची टीम आहे. या टीमची जबाबदारीच आहे आमदार महोदयांना नव्हे तर सामान्य नागरिकाला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा देणं ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे निश्चितपणे अशा कुठं चुका होत असेल तर त्याच्यावरती सुद्धा तात्काळ आम्ही कारवाई करू. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4.
ते मला वाटतं प्रश्न क्रमांक 4 ना अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, हा जो तिसरा प्रश्न होता तसंच हाही प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, त्याच्या थोडं बाह्य. अध्यक्ष महाराज, आरोग्य विभाग हे जे आहे हे कंत्राटी बेसवरच चाललेलं आहे. आरोग्य विभाग कंत्राटी बेसवर चालल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की जो कॉन्ट्रॅक्टर तिथं आपले जो स्टाफ देतो त्याचे पगार होत नाहीत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू होऊन जातात. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो मला पैसे मिळत नाही. अशा पद्धतीचं आज आरोग्य विभागाची परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण हे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून योजना न राबवता डायरेक्ट आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी आपण नेमता त्या ठिकाणी ते सगळेचे सगळे कर्मचारी आपल्या विभागाच्या माध्यमातून नेमणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. याचं उत्तर दिलं तर मग आपल्याला पुढे जाता येईल, कारण की त्याच्यात त्या कामगारांची लूट कशी होते. आपण देतो त्यांना 100 रुपये कॉन्ट्रॅक्टरला, तो देतो त्यांना 30 रुपये, अशा पद्धतीची ही लूट चालते. म्हणून मग मला दुसरे प्रश्न दिला की आरोग्य विभागाने समजा हे कॉन्ट्रॅक्ट बेस संपवून आरोग्य विभागाच्याच माध्यमातून हे सगळे कर्मचारी दिले तर हा प्रश्न संपेल असं मला वाटतं. आणि माझा स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर आपण पहिले द्यावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे की एका बाजूला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं जे एक संपूर्ण कामकाज आहे, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा शासन आपल्या स्तरावरती निर्णय घेईल काय. खरं तर आता अलीकडच्या काळामध्ये राज्यात आपण पॉलिसीज आणलेल्या आहे, सगळ्याच विभागात आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सेवा देतोय आणि त्या सेवा फक्त परिणामकारक प्रभावीपणाने आणि अतिशय तत्परतेने द्यायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये कुठं चूक होऊ नये याच्यासाठीची जबाबदारी मात्र आपण घेतोय. अध्यक्ष महाराज, मी हा पहिला मुद्दाहून हा प्रश्न मी उपस्थित केला की मग हा तुमचं विभागच हे कॉन्ट्रॅक्टरच्याच माध्यमातून चालेल का. आरोग्याची प्राथमिकता जसं शिक्षणाची प्राथमिकता आहे तशी आरोग्याची प्राथमिकता आहे सरकारची. मग आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालत असताना अनेक हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे आपल्याला माहीत असेल आरोग्यमंत्री म्हणून. आपणही त्या भागातले आमदार असाल, तुम्हालाही तुमच्या भागातलं माहीत आहे. इथं बसलेल्या सगळ्या सभागृहातले जेवढे आमदार असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे. मग अध्यक्ष महाराज, एक कॉन्ट्रॅक्ट बेसलाच अगर सरकारला चालवायचं असेल तर मग कुलूप लावा ना सगळ्या हॉस्पिटलला शासकीय, असं म्हणावं लागेल आम्हाला. आपण पाहता असेल की आपण जे पैसे देतो त्याचे 50% पैसे त्या कर्मचाऱ्याला देत नाही. या सगळ्या सुशिक्षित मुलामुलींचं आर्थिक शोषण करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालते. आणि मग आपल्या म्हणजे शासनाच्याच अधिपत्याखाली राज्यातल्या तरुण सुशिक्षित ते जे आपण क्वालिफाईड जे मुलं असतात त्याच्यामध्ये ज्या मग NM असतील, आपल्याला काय जे काही पदं भरतात आपण खालच्या पातळीवरचे ते सगळे पदं, आता डॉक्टरांचाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. आणि मग या सगळ्या प्रश्नामध्ये आरोग्य व्यवस्था सलाईनवर लागलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीत जे काही रुग्ण असतील त्यांची परिस्थिती काय असते. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपण काय, आता तुम्ही सगळे आता SOPs आणतात अलीकडे तुम्ही म्हणता की आमचं SOP आता येत आहे, आम्ही करतोय. मग नेमकं काय धोरण राहणार आहे या सगळ्या व्यवस्थेबद्दल आणि रुग्णांना काय सेवा आपण उपलब्ध करून देणार त्या पद्धतीची आम्हाला माहिती द्या. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या कामापेक्षा तुम्ही आपल्याकडं परमनंट कामावरती घ्या लोक किंवा आपल्याकडे पूर्ण वेळ आपल्याकडची सेवा पोस्ट भरा अशा पद्धतीची सुद्धा विनंती केली. खरं तर दोन गोष्टी आहेत. एका बाजूला आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी शासन स्तरावरती ज्या पद्धतीचे निर्णय घ्यायला पाहिजे ती घेतोय. आपल्याकडे आता आपण या ठिकाणी आकृतीबंध नवीन तयार करतोय की ज्याच्यामधून आपण पोस्ट भरणार आहोत. आमच्याकडे NHMचे कर्मचारी 10,000 आहेत की ज्या त्यांनासुद्धा आता परमनंट करण्याच्या बद्दलची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं काम करणार आहोत. विशेषतः आपण इथं जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे लोक घेतोय त्याच्यामध्ये गट क आणि म्हणजे क आणि ड मधले जे कर्मचारी असतात ते सगळे असतात. राज्यातल्या सगळ्याच विभागांमध्ये अशा पद्धतीची पॉलिसी आहे आणि तिथं काम प्रभावीपणाने चालते. काही ठिकाणी विशेषतः ज्या काही तक्रारी आहेत, आक्षेप आहेत, ते आक्षेप दुरुस्त करण्यासाठी आम्ही मंडळीसुद्धा काम करतोय. मी विशेषतः आपल्याला सांगतो की आपल्या या आरोग्य विभागामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणताय तशा काही आक्षेप आले होते. मी संपूर्ण राज्यातल्या आमच्या सगळ्या टीमला सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या मुलाला जर त्याच्या अधिकारातले पैसे मिळत नसतील तर तिथला सिव्हिल सर्जनवर पहिला कारवाई होईल.
तिथल्या डेप्युटी डायरेक्टरवर कारवाई होईल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे लोक असतील त्यातले जे अशा पद्धतीचं काम करताना चुकी करत असतील, जे त्यांनी पैसे भरायला पाहिजेत, विशेषतः ESICची रक्कम भरायला पाहिजे, PF भरायला पाहिजे, त्यांचे पगार 15,000 असेल तर मस्ट बी 15,000 द्यायला पाहिजे. अशामध्ये ज्या ज्या यंत्रणा दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू. मी आपल्याला सांगतो त्यातला पहिला भाग, एक धुळे जिल्ह्यामध्ये ब्लॅकलिस्टेड केले, अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी असे लोक ब्लॅकलिस्टेड होतील आणि त्यातले जे अजून चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती FIR सुद्धा आपण दाखल करणार आहोत. नाही नाही नाना भाऊ आता बस. अध्यक्ष महोदय, नाही, सिंगल मंत्री माईक चालू आहे का? महोदयांनी टिकटॉक, मंत्री टिकटॉक महोदयांनी बोला. आता सांगितलं की ओगले साहेब बोला. ओगले अध्यक्ष महोदय कैलास भाऊ त्यांना बोल. मी त्यांना संधी नाही मिळाली आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा प्रश्न स्पेसिफिक धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4च्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, शासकीय नियमानुसार 626 ते 783 रुपये हे किमान वेतन असणं गरजेचं आहे, परंतु वेट बिगार असल्यासारखं या लोकांना 200 ते 300 रुपये कंत्राटदार देत आहेत. त्यामुळे स्पेसिफिकली हा पूर्ण राज्याचा प्रश्न तयार झालेला आहे. आपण सरकार म्हणून एक कडक कायदा आहे की त्यानुसार करावं आणि यामध्ये एक स्पेसिफिक प्रश्न विचारला गेलेला आहे